काठावरती करावं तर काय वाकून बघितलं पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता त्या विहिरीला. चिंता पडली जीवाला न कुठलं पाणी पाजायचं माझ्या मेंढी राखणार ह्या मेंढक्याला त्या जागेला. बाळूमामाने विचार केला मला धेराला. बाळूमामा निघून गेला दुसऱ्या विहिरीच्या काठाला. दुसऱ्या विहिरीला वाकून बघितलं तिथं सुद्धा पाण्याचा थेंब नव्हता त्या टायमाला. काय करावं देवा मामा म्हणत्या ती का देवा फिरून लागलायस फिरायला. माझी सत्व परीक्षा देवा का तू लागलायस बाबा आता घ्यायला. बाळूमामा तुझं मला याद लागलं. बघा या देवाचं याड प्रत्येक भक्ताला लागलंय. काय म्हणायचं माहित आहे का? बाळूमामा तुझं मला याड लागलं. थोडंफार नाही जीवा बाळूमामा तुझं मला याड लागलं. थोडंफार जीवा तुझ्या भगतीचा छंद लागला. देवया भंडाऱ्याचा मला रंग लागला. बाळूमामा तुझा मला याद लागला. थोडंफार नाही जीवा देवाचं याड माणसाला लागायला पाहिजे. बरोबर आहे. माणसाला याड कशाचं लागले? कशाचं? या वर्षी 2 तोळ करीन, पुढच्या वर्षी 4 तोळ करीन. त्यामुळे जीवाला खाईत नाही. बर चांगली कापड येत नाही, पण पैसा माग पैसा, पैसा माग पैसा. हो धन मिळाले कोट्यानं कोटी, पण संगी येणार नाही लंगोटी, असे तुकाराम महाराजांचं मत सांगणं आहे. तुम्ही किती बी कमा आपल्या बरोबर काय येणार नाही. कमायचं असेल तर भगवंताचं नाम कमवा. कमायचं असेल तर देवाचं नाव घेऊन पुण्य कमवा. पुण्य तुमच्या कामाला येईल, पण पाप कधी कामाला येणार नाही. परमार्थ कामाला येतो, पण प्रपंच कधी कामाला येणार नाही. म्हणून विचार केला मना धेरा माझा बाळूमामा त्या टायमाला. चिंता पडली महाराज जीवाला मामा घ्याय पिंडाला म्हणत्या की जर पाणी नाही पाजलं मी केला तर माझ्या देवपणाचा उपयोग काय व्हायचा त्या जागेला. बाळूमामानं हात लागला शिरामा त्याला. बाळूमामा निघून गेले वाढ झालं त्या गुटगुणी गावाच्या गावंदरीला. कुणी गावाच्या गावंदरीला मामा निघून गेल्या ते पाण्याचा शोध लागल्या लावायला. इकडे तिकडे पाणी कुठं महाराज दिसते का मामा लागला तर बघायला. बघा बुधगाव गावचं कुठ्या दिशेनं आयुष्य राधा काय झाली जादू. आयुष्य तुला बुधगावात शोधू, गावी मंडळात शोधू. बुधगावात शोधू, गावी मंडळात शोधू. कुठ्या दिशेनं आयुष्य राधा काय झाली जादू. हे कुठ्या दिशेनं आयुष्य शाहीर काय झाली जादू. तुला बुधगावात शोधू, गावी मंडळात शोधू. बुधगावात शोधू, गावी मंडळात शोधू. गावात शोधू, गावी मंडळात शोधू. गावात शोधू, गावी मंडळात शोधू. आले तो छमंत औलादी लागले त्याच्या 12 वाजले सारे झाले तो छमंत. विमान पाहिजे एक नंबर, विमान पाहिजे एक नंबर, विमान एक नंबर, विमान पाहिजे एक नंबर. चला घ्या बाहेर दादा. कसं आहे गर्दीची असते म्हणून टाकला ना. अहो पावन झाला असा तुम्ही. देवाच्या दारात बैल आली तर भंडारा टाकला. गर्दीत आत गेलं की कसं होतंय.
जेवल्यावर ताट तुम्ही व्यवस्थित होत नाही भाविक बघतो माय बापू तुम्हाला एक विनंती आहे कळकळीची विनंती आहे देवाचं हाती घडली हात्यावर कराच्या सोडणार खाली घोड्यावरती स्वारे आईला देव घोड्यावरती स्वारे आईला घोड्यावरती स्वारे आईला देव घोड्यावरती स्वारे आईला देव नगराचे गाणे हे लागे बोलाचं सोड 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 देवाची भक्ती केली शिंद्यांच्या लेकी हाती धरली हात्यावर कराच्या सोनाला खाली घोड्यावरती स्वारे आईल्या देव घोड्यावरती स्वारे आईल्या कसं देवाला प्रत्येक गोष्टीला संकट येते बघा पहिल्या नव्हत्या पाणी होतं विहिरीच्या तळाला बाळमामा म्हणतो अरे माझ्या मेंढी राखण्याला मेडिकलला ताण लागल्या आणि पाणी पाहिजे पाहिजे काहीतरी कष्ट पाहिजे आपण आता करायला असा विचार मनाचा केला जगाच्या मालकाने आणि हातशिरा मात्याला लावला विहिरीच्या भोवतले मामा लागल्या तर महाराज येणार मारायला कैलासवासी आयुष दादा बनग होते आयुष दादा असा होता आयुष्य शाहीर जशी दुधावरची एकाएकी आली हवा केसावी झेला मायेचा दिवा केसावी झेला मायेचा दिवा
बाळूमामा विहिरीच्या तळाला लागला उतरायला. माझ्या मेंढक्या दादाला पाणी आणलं पाहिजे रे मी पाहायला. असा विचार मनात धरला देवानं. देव विहिरीच्या तळाला महाराज निघून गेला या. पण वार्ता कळाली महाराज वर कैलास गादीला त्याचा गेला. अरे बाळूमामा नाव गाजायला लागले. बाळू धनगराचं नाव वाजायला लागले. चला जाऊया त्या बाळू धनगराचं सत्व गेला विहिरीच्या काठाला. असा दोन देवाने महाराज विचार मनाचा केला. त्या कैलासाच्या दोन देवाने कैलास गादी सोडली त्याचा गेला. आषाढी एकादशी निमित्त एक नवीन चाल काढली होती बघा. बरोबर आहे. तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर साऱ्या भगतांचा आधार बाळूमामाचा दरबार. जगाचा तारणहार जगाचा तारणहार त्यागमागुरूच्या समाधीतून बाळूमामा हलविल्याचा त्यागमागुरूच्या समाधीतून बाळूमामा हलविल्याचा म्हणून या देवाला देवा बाळूमामा विहिरीच्या तळाला उतरलं कैलासाचं. वृक्षाच्या माळा महाराज गयाला घातल्या. युवतीचं पट्ट कपाळाला दंडाला त्याचा गेला. अशा अवस्थेतून गोसा विहिरीच्या काठावर गाडीवर उभा राहिले. बाळूमामाची वाट लागली आता बघायला. मामाची वाट लागली आता बघायला. एवढ्यात बाळूमामा जगाचा मालक अवघड कसरत करत पाण्याचं पातेल हातात घेऊन त्याचा गेला. पाटील शेती फार्म यांच्या केला बाळूमामा अवघड कसरत करत विघ्नवर लागल्यात ह्यायला त्याचा गेला. आणि बघत्यात तर काय दोन गोसावे. हे मला इकडे आम्हाला ताण लागली. आताच्या पाणी दे. बाळूमामाला पाणी कोणाला आणलंय? मेंढक्याला. आणि बाळूमामाला पाणी कोण मागतो या? गोसावी. बाळूमामाने विचार केला नाही. गोसाव्याच्या हातात पातेले दिलं. कारण का? अजून ताण
लागली तर माझं मेंढी राखणारा गडी मेंढीचं दूध काढून पित्यालं आणि म्हातारा मेलं तर 7 जन्माचं पाप माझ्या शिराला गोसाळ्याच्या हातात पातील दिलं गोसाळ्याने सत्व करता एकट्यानं संपवलं दुसऱ्याला मगाशी महिलाशी सांगितलं करायची नाही अशी बडबड करायची नाही कारण मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आम्हाला नाही जाणार महिना 1500 माझ्या खात्यावर आता 1500 मिळाल्यापासून कमाईच लागले त्या आहे का नाही तरी त्याची प्रसादाचा मान पहिला आहे दर्शनाचा मान पहिला तरी बी त्या तशाच करते काय करावं सांगा बरं काय नाव शिवाजी आकाराम हाताचं पोटाचं मांडीचं साल्ट जायत होतं त्या विहिरीच्या तळाला जाऊन येऊन तरी सुद्धा बाळूमामा विहिरीच्या तळाला गेलं पाण्याचं पातेलं भरलं दुसऱ्या गोसाळ्याला पाणी पाजलं क्षणात गोसाळ्याचा अवतार सोडला आणि देवाचा अवतार देवाने धरला अरे बाळूमामा आम्ही तुझ्या सत्व घेण्यासाठी आलो पण तूच देव माणूस निघाला बाळूमामाला जोडून देवाने वरदान काय दिलं विहिरीच्या काटाला आजपासून तुझ्या मुखातून येणारी वाणी जाग्याला आजपासून तुझ्या मुखातून येणारी वाणी कधी खोटी होणार नाही बाळूमामा चंद्र सूर्य तार सगळं स्वर्ग मृत्यू पाहता तुझ्या अधीन राहिलेले बाळूमामा तुझं निशान चंद्र सूर्य अशी मात्र फडकत राहणार आहे असं वरदान दिल्या जोडे देवाने बाळूमामाला त्या ताई महाराज कैलासाचं द्याव कैलासाला निघून गेलं त्या जाग्याला सचिन मारी देवा तुझ्या दर्शनाची मन माझ्यावर आणि वाळू मामाराव तुझ्या गुलाबानी गुलाबानी वाळू मामाराव तुझ्या गुलाबानी देवा बाळूमामानं 2 गोसाव्याला म्हणजे 2 देवाला पाणी पाजलं मानवतेचा धर्म पाळला म्हणून देवाने देवाचं वरदान दिलं त्या परत बाळूमामानं पातेलं भरलं परत मेनिकेशने मिळून पाजलं
आज 4 लोकांना कळलं बाळमामाची वाणी खरी व्हायला लागल्या, उद्या 8 लोकांना कळलं, परवा 12 लोकांना कळलं. असं करत करत मेंढी माऊलीच्या तळावर भगतांचा महापूर लोटला. कोण म्हणते देवा माझ्या पोटात दुखतोया, कोण म्हणते देवा माझं लगीन होईना, कोण म्हणते देवा मला घर राहायला नाही, तुझा आशीर्वाद माझ्यावर सोड. तेव्हा बाळमामा काय द्यायचं माहितीये का? काय कोणा देणार बाळमामा कुणाला भंडारा द्यायचं, बाळमामा कुणाला शिव्या द्यायचं, बरोबर आहे. कुणाला ताक कण्या द्यायचं, पण पैसे कुणाकडे मागत नव्हतं. तरी बी लोक चवली द्यायची, पावली द्यायची, कोण 20 पैसे, कोण 8 आणि कोण रुपया, दूध काढलं तर 1.25 रुपये द्यायचे. तर त्या पैशाला बाळमामा कधी हात लावत नव्हतं. मरग्या नावाच्या गड्याकडे शेल्यात बांधलेला असायचं. बरोबर आहे. आणि बऱ्याच दिवस बाळमामा दिवस पण लागले करायला. आणि आताच दिवस कसं आहे? कसं अरे आता आलाय देवा पुढं 10,000 देवा, आलाय देवा पुढं 50,000. तेवढ्यानं भागना तर म्हणते अर्ध्या तोळ्याची कासरा पण अंगठी देवाला दिली पाहिजे. असं करू नका. या जगाच्या खाली आबाळापेक्षा खाली बाळूमामा सारखा देव नाही, बाळूमामा सारखा महाराज नाही. म्हणून इकडे तिकडे कुठे हिंडू नका. कोण वरत जाते, कोण खालत जाते, कोण कुठं जाते, कुणी कुठे बी जावा. एक ताकद आहे बाळूमामाचीच हवा, लक्षात असू द्या. कुठे बी जावा बाळूमामाच नाव ऐकायला मिळणार तुम्हाला. आणि कसली मोठी समस्या असू द्या, मनापासून अंतःकरणापासून हात जोडा माझ्या बाळूमामाला. नक्की तुमची व्याधी, नक्की तुमची अडचण बाजूने केल्याशिवाय राहणार नाही देव बाळूमामा. असा जगाचा दाता, जगाचा शिवाचा अवतार, शेषाचा अवतार माझा देव बाळूमामा त्याचा गेला. या मामाला लई विचार करून नोट काढली. बाबासाहेब शिंदे निळखांड रोज वावी ऐकतात दादा, शिवेसाठी येते. निळ्या खांडात त्यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान आहे. सिद्धार्थ बाबरी यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान आहे. जगात देवर आहे व बाळूमामा सारे का, जगात देवर आहे बाळूमामा सारे का. देवा सोनं कोणाला नको नको मला पैका, आदमापूरला जाताना मला पैका, तळावर जाताना बाळूमामाला देव पण आलं. बऱ्याच दिवस बाळूमामा देवरस पण करायला लागलं. आणि बाळूमामाला आकाशवाणी झाली, अरे बाळू धनगरा बिना गुरुचं देवरस पण लागलाय तू करायला. तुझ्या देहाला आधी गुरु करून घे, त्याशिवाय तुझ्या ज्ञानाचा सुगंध नाही पसरणार या जनतेला. अशी आकाशवाणी झाली जगाच्या मालकाला. पण बाळूमामाने महाराज विचार मनाचा केला, मामा काय लागला आता बोलायला. पण गुरु माझ्या पुढच्या पावळीचा पाहिजे. बरोबर आहे. उभं आयुष्य हे गेलं नाही सारं हो कळाला, जन गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला.
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट सद्गुरु सारखा असता पाठीला का इतराचा लेखा फोन करी गुरुविना या जगात कोण वाट दाखवू शकत नाही आणि सगळ्या जगाचा सद्गुरु असेल तर एकमेव आदमापूरचा देव म्हणजे बाळू मामा. संत बाळू मामा. लक्षात असू द्या. बरोबर आहे. सुखदेव मोहिते एवढंच पण केलं पैशाला कधी हात नाही लावला. सगळा पैसा मर गेला माझ्या गड्याकडे शेल्यात बांधल्यात. ती पैसे किती रुपये आहे ती जे बिन मोजता सांगल तो माझा गुरु मी त्याचा शिष्य. असं म्हणलं बाळू मामा वाट लागले चालायला रानावनात मी त्या हिरवीत त्या टाईमाला तिकडं मेंढ्या तिकडं मामांचा पुढा असायचा चारा पाण्याच्या बेतावरती मामांच्या मेंढ्याचा तर महाराज लागला तपडायला. संत संग तुझा घराला बाळू मामावर जीव जरा संत संग तुझा घराला बाळू मामावर तुझ्यावर जीव जरा या ढोलवाल्यासाठी आणि घोमकावाल्यासाठी हात वर करून लागला तगडायला. देवा मामाने तशा महाराज नदीच्या दडानं मेंढ्या सोडलेल्या पण काय प्रकार लागला तगडायला. मुळे अण्णानं बघितला रे बाळू इकडे बाळूमामा म्हणतात त्या म्हाताऱ्याची माझी गाठभेट बी नाही. याला माझं नाव कसं कळलं. परत जाऊन बाळूमामा मुलांच्या समोर बसलं माझं नाव कसं कळलं तुम्हाला. अरे बाळू तुझं नावच काय तुझ्या गड्याचं बी नाव मला माहित आहे. मुलग्याजवळ शेल्यात बांधलेलं 120 रुपये दक्षिणा आत्ताच्या आत्ता मला आणून दे. आत्ताच्या आत्ता मला तू गुरु करून घे. बाळूमामा पळत गेलं मरग्यानं. बाळूमामानं पैसे मोजलं चवली बी जादा नाही पावली बी कमी नाही. बरोबर 120 रुपये भरलं. ती बाळूमामाला मुलांच्या हातात देऊन साष्टांग दंडवत घातला गुरु रायाला. साष्टांग दंडवत घातला गुरु महाराज पाण्यानं भरलेले. बाळूमामा बोलायला गेला. बाळूमामा म्हणतोय आजपासून तुम्ही माझे गुरु मी तुमचा शिष्य. चंद्रसूर्य अशा पात्र बाळू धरण तुमची आज्ञा होय काय नाही मग मोडणार. असं लागले तर मामा मुळे अण्णाला बोलायला पण मुळे अण्णाने विचार महाराज मनाचा केला त्या वेळेला.